नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, काळ झालेल्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की तिलोत्तमा ही पाय घसरून पडलेली असते आणि सावली तिच्या मदतीला येत असते. पण तिलोत्तमा तिला स्पष्ट भाषेत सांगत असते की मला मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाही आहे. पण तरीसुद्धा तिला नीट धड उठतासुद्धा येत नसतं. मग तरी तिला जानबुजकर सावलीची तिची इच्छा नसताना मदत घ्यावी लागते, कारण तिला स्वतःच्या हाताने तिच्या हाताला मलमसुद्धा लावता येत नाही. आणि त्यानंतर सावलीने सारंगला फोन केलेला असतो घरी येण्यासाठी. पण सारंग, चंद्रकांत आणि नील ह्या सगळ्यांनी प्लॅन करतात की आपण घरी सगळ्यांनी थोडंसं लेट जाऊया, जेणेकरून तिलोत्तमा आणि सावली या दोघांमध्ये चांगला संवाद होईल आणि या दोघी थोडंसं का होईना पण बोलायला लागतील म्हणून. आणि त्यानंतर आपण इकडे पाहत आहोत की सोहम आणि बबलू हे भैरवीच्या घरी गेलेले असतात ताराला घेऊन, कारण ताराला तिच्या आईची खूप आठवण येत असते. पण भैरवी मात्र त्यांना काहीच डिमांड देत नाही. तिच्या नाकावरचा राग मात्र अजून गेलेला नसतो, कारण तिला असं वाटतं की माझ्या मुलीला भर मंडपातून सोहमने पळवून नेलेलं आहे आणि माझ्या मुलीने सुद्धा माझी इज्जत घालवून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या मनाविरुद्ध जाऊन हिने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे ती तिला माफ करत नाही. पण तारा मात्र तिला खूप विनंती करत असते की मॉम, आता झालं गेलं विसरून जा ना. आता बघ, आमचं लग्न झालं आहे आणि मी तुझ्याकडे आलेली आहे ना मॉम. तर आता जा ना सगळं विसरून आणि पहिल्यासारखं माझ्याशी चांगलं प्रेमानं बोल ना. पण भैरवी मात्र तिला काहीच डिमांड देत नाही. ती तिला म्हणत असते, तुला आत्ताशी माझी आठवण आली का? मी जगते का मरते हे बघायला तू मला एकदासुद्धा फोन केला नाहीस. बघ माझ्याकडे, बघ जरा मी तुझ्या किती आनंदात आहे ते, आणि मी अगदी ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा तारा म्हणते, अगं मॉम, मला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, बघ माझ्याकडे, मला काहीही झालेलं नाही आहे आणि मी अगदी व्यवस्थित आहे. त्यानंतर मात्र भैरवी म्हणते, तुझं आता हे सगळं झालं असेल पुरण, तर आता तू इथून चालती हो म्हणून. या भाषेमध्ये भैरवी तिला सांगत असते. सोहम जो आहे तो चहाचा कप पिणार तितक्याच भैरवी ताराला अशी म्हटलेलं बघून सोहम लगेच चहाचा कप खाली ठेवतो. सोहम आणि बबलू उठतात आणि रस्ता धरतात. पण तारा तरीही मॉमला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मॉम, अगं असं काय करत आहेस, दे ना आता सगळा राग विसरून, मी तुझी माफी मागते, मला माफ कर म्हणून. पण भैरवी तिला सांगत असते, नाही तारा, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणून. आणि तेवढ्यात बबलू आणि सोहमच्या मोबाईलवरती तेवढ्यात सारंगचा मेसेज येतो, की सारंग असं सांगत असतो की सावली आणि तिलोत्तमा या दोघीच घरी आहेत. त्या दोघीमध्ये थोडाफार तरी संवाद होईल जर आपण सगळे लेट गेलो तर. त्यामुळे तुम्हीसुद्धा घरी या, संध्याकाळी लेट या म्हणून. मग बबलू सोहमकडे बघतो आणि म्हणतो, आता काय करायचं, आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. सोहमसुद्धा हसून म्हणतो, हो, आता काय पर्याय नाही आपल्याकडे. आणि त्यानंतर तारा तिला समजवून सुद्धा भैरवी ऐकत नाही. मग तारा आता उठून घराकडे निघायला चाललेली असते. पण तेवढ्यात बबलू म्हणतो, हे काय रे सोहम, त्या सारंगदादाची सासरवाडी बघ किती चांगली आहे, किती गरीब लोक आहे तरीसुद्धा आपल्याला त्यांनी जेवू खाऊ घातलं, आपला किती चांगल्या पद्धतीने पाहुणचार तिथं झाला ना रे. त्यानंतर मात्र तारा भैरवीकडं बघून तोंड वाकडं करत असते आणि तिला म्हणते, मॉम, अगं आम्ही पहिल्यांदाच तुझ्या घरी आलेलो आहोत. लग्न झाल्यानंतर मी आणि माझा नवरा पहिल्यांदा तुझ्याकडे आले आणि तू आम्हाला असंच पाठवणार आहेस का? त्यानंतर भैरवी थोडंसं तोंड वाकडं करते. तेव्हा बबलू म्हणतो की हो ना रे, बघ ना त्यांच्या घरी तर किती गरिबी होती, तरीसुद्धा आपल्याला किती चांगलं चुंगलं जेवायला घातला त्यांनी, आणि इथे तर एवढी श्रीमंती आहे तुझ्या घरी, पण त्याचा काहीच फायदा नाही आहे. खरंच तुझी सासरवाडी बिलकुलसुद्धा चांगली नाही. आणि असं ऐकल्यानंतर भैरवी मात्र तिला म्हणत असते की माझा कूक जो आहे तो गावी गेलेला आहे, जेवण बनवण्यासाठी कोणी नाही आहे. मात्र बबलू जास्तच तारीफ करत असतो सारंगाने सावलीची आणि तिच्या सासूरवाडीची. त्यामुळे भैरवी म्हणत असते ताराला, ठीक आहे, मी बनवते तुझ्यासाठी जेवण, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलेलं आहे म्हणून.
आणि तारा खुश होऊन जाते भैरवीच्या या वाक्याने, की आता चला मॉमच्या हातचं आपल्याला खायला खूप दिवसातून मिळणार आहे म्हणून. आणि भैरवी जी आहे ती स्वयंपाकाला लागते. इकडे मात्र आपण पाहतो की अमृता आणि राजकुमार हे दोघे गाडीतून आता घरी निघालेले असतात. कारण राजकुमार अमृताला घरी सोडून मग तो ऑफिसला जाणार असतो. पण अमृताच्या मोबाईलवरती सुद्धा सारंगचा मेसेज आलेला असतो, की तुम्ही सुद्धा आज संध्याकाळी घरी लेट या म्हणून. मग अमृता राजकुमारला सांगत असते, की तुम्ही आज संध्याकाळी किती वाजता घरी येणार आहात? तेव्हा राजकुमार म्हणतो, मला यायला उशीर होणार आहे म्हणून. तर अमृता म्हणते, ठीक आहे चालेल. तर राजकुमार म्हणतो, तुला काय त्याच्याशी घेणं देणं, मी कधी येणार आहे काय ते. तेव्हा अमृता सांगत असते, की मी आज तुमच्यासोबत ऑफिसला थांबलं तर चालेल का? तेव्हा राजकुमार म्हणतो, की काय झालं? तर त्यानंतर ती सांगते, की सारंगचा मेसेज आला आहे, की आज संध्याकाळी सगळ्यांनी लेट या घरी म्हणून. कारण सावली आणि तिलोत्तमा या दोघीच घरी आहेत आणि त्यामुळे त्या दोघींमध्ये काही ना काही संवाद हा नक्कीच होणार आहे. आणि असा सारंगने सगळ्यांनी प्लॅन केलेला आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो, काय मूर्ख आहे ह्याने ना याच्या बायकोकडे लक्ष देण्यापेक्षा ऑफिसमध्ये जर जास्त लक्ष दिलं तर आपला फायदा होईल. या नको त्या भानगड्या करत असतो आणि नको तिथं डोकं लावत असतो. त्याला काय वाटतं, या असल्या त्याच्या आयडियानी मॉम काय त्या मूर्ख मुलीशी बोलणार आहे का? ती काय तिला इज्जत देणार आहे का? मॉम तिच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. मग बोलायचं तर लांबच, आणि एवढ्याशा छोट्याशा कारणावरून मॉम कशाला तिच्याशी बोलेल? त्या मूर्ख सारंगला सुद्धा काही समजत नाही. बावळट आहे, नुसता बावळट असं बोलत असतो. त्यानंतर अमृता म्हणते, की आज मी तुमच्यासोबत ऑफिसला थांबलं तर तुम्हाला चालेल का? यावरती नील चिडतो आणि तिला म्हणतो, तू आत्ताच्या आत्ता गाडीतून खाली उतर म्हणून. आणि तो तिला रोडवरती तिथेच उतरवतो आणि निघून जातो. अमृताला खूप वाईट वाटत असतं, की आपल्याला जो आहे राजकुमार असा वागत आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र ती तिथे रडत उभी राहिलेली असते. तेव्हा राजकुमार परत गाडी घेऊन रिटर्न येतो. तिला असं वाटतं, की तो आपल्याला नेण्यासाठीच आलेला आहे. पण असं नसतं. तो गाडीची काच खाली घेतो आणि तिला गाडीतूनच सांगत असतो, हे बघ अमृता, हे आत्ता जे काही आपल्यात झालंय ना, ते जर घरी कोणाला सांगितलंस ना तर याद राख म्हणून. आणि पुन्हा गाडी चालू करतो आणि तो त्याच्या कामाकडे जायला निघून जातो. इकडे आता आपण पाहतो, की अमृता ही खूप नाराज झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं तिच्या नवऱ्याच्या अशा वागण्याचं, आणि ती विचार करू लागत असते. इकडे आपण पाहतो, की ऐश्वर्या जी आहे ती तिच्या गाडीतून आता घरी निघालेली असते. पण तोपर्यंतच फोन येतो, तो म्हणजे सारंगचा. सारंग म्हणतो, वहिनी मी तुला मेसेज केला होता, पण तू कामात असशील म्हणून मी तुला डायरेक्ट फोनच केलेला आहे. कारण मी आणि घरातल्या सगळ्यांनी असा प्लॅन केलेला आहे, की तिलोत्तमा आणि सावली दोघीच घरी आहेत. तर आपण सगळे थोडंसं लेट घरी जाऊयात, जेणेकरून सावली आणि तिलोत्तमा या दोघींमध्ये काहीतरी चर्चा होईल आणि त्या दोघी बोलायला लागतील म्हणून. सारंगला माहीत होतं, की ऐश्वर्या कशी आहे ते, कारण ती मेसेज बघूनसुद्धा जानबूजकर घरी जाईल आणि म्हणेल मी मेसेज पाहिलाच नाही. म्हणून तो तिला डायरेक्ट फोन करूनच सांगत असतो. पण ऐश्वर्या म्हणते, काय सारंग, काय फालतूगिरी आहे ही? असं कुठे असतं का? आणि असा प्लॅन काही वर्क करणार नाही असं मला नाही वाटत म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, हा सगळ्यांचा आमचा एकत्र डिसिजन आहे, त्यामुळे तुलासुद्धा तो पाळावाच लागेल. आणि आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेलं आहे ते तुला पण लागू होतं म्हणून, आणि तुला ते करावंच लागेल असं सारंग तिला सांगत असतो. पण ऐश्वर्या पुढं बोलत असते, पण तिलोत्तमा मॅडम कशाला तिच्याशी बोलतील? तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे मी ठेवतो आता फोन, तुला तेवढंच सांगायला मी फोन केला होता." आणि त्यानंतर सारंग फोन ठेवून देतो. पण ऐश्वर्या मात्र खूप चिडते आणि म्हणते, ती मूर्ख मुलीशी कशाला तिलोत्तमा बोलेल म्हणून. तिला काय गरज पडली तिच्याशी बोलण्याची? आणि या सारंगला पण नसत्या उचापती करायला कोण सांगतं काय माहीत. आणि त्यानंतर ती म्हणते, मी असं होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता घरी जाणार आणि चोरून घरात घुसणार, आणि त्याला काय कळतंय कोणाला मी घरी आले का नाही ते. आणि मी घरामध्ये असं काहीतरी करणार जेणेकरून तिलोत्तमा सावली यांच्यामध्ये कोणतं संभाषण झालं नाही पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो इकडे, की आता बबलू
इकडे मात्र आपण बघतो की सोहम, बबलू आणि तारा हे सगळे जेवायला बसलेले असतात. भैरवीने छानपैकी स्वयंपाक करून त्यांना वाढलेला असतो. पण बबलू असं काही खायला सुरुवात करतो की जेणेकरून एकदम पटपट खात असतो. तर सोहम आणि तारा त्याच्याकडे बघत बसलेले असतात आणि भैरवीसुद्धा त्याच्याकडे बघते. त्यांना असं वाटतं की ह्याला काही कधी मिळालं होतं का नव्हतं, एवढ्या पटपट हा खात आहे म्हणून. आणि सोहम त्याला खुणवत असतो. पण बबलू म्हणतो, "अरे गप रे, जेवू दे मला, एवढं छान जेवण बनवलेलं आहे. खाऊ देत मला पोट भरून. मला खूप भूक लागली आहे." आणि त्यानंतर बबलू मात्र पटपट खायला लागतो. पण सोहम त्याला हळूच सांगतो, "अरे हळू जेव, आपल्याला रात्रभर इथे थांबायचं आहे." तर बबलू म्हणतो, "थांबूच रे, पण तरीही मी नाही हळू जेवू शकत." आणि तो तसाच जेवायला लागतो. आणि तो भैरवीला ऑर्डर देत असतो, "हे आणा, ते आणा, ते आणा." आणि भैरवी मात्र एक पदार्थ त्याच्यासाठी त्याच्या ऑर्डरनुसार किचनमधून आणत असते. शेवटी भैरवीचे पाय दुखायला लागतात आणि ती सगळंच आणून त्याच्या पुढे मांडते. आणि त्यानंतर मात्र आता तो सगळं काही खाऊन टाकत असतो. त्यानंतर तारा किचनमध्ये येते, तेव्हा भैरवी म्हणते, "काय गं, सोहमचं एक वेळ ठीक आहे, सोहम मापात जेवत आहे. पण हा कोण एवढा भुक्कड तू आणून या घरामध्ये आणलेला आहेस?" त्यानंतर तारा जी आहे ती हसते आणि भैरवी तिला सांगत असते, की "अगं, आत्तापर्यंत त्याने 42 पोळ्या खाल्लेल्या आहेत. एवढं कोण खातं सांग बघू मला?" आणि त्यानंतर तारा म्हणते, "अगं, तो तसाच आहे म्हणून. खातो आणि परत आजारी पडतो म्हणून." आणि त्या दोघी थोड्या हसायला वगैरे लागत असतात आणि दोघींमध्ये थोडासा पॅचअप झालेला असतो. आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की सारंग, चंद्रकांतजी आणि नील ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि ते विचार करत असतात की आता हा प्लॅन थोडा वर्क करणार आहे. पण नील म्हणत असतो की "सारंग, मला नाही वाटत मॉममध्ये सहजासहजी बदल होईल म्हणून, कारण तिचा स्वभाव तर तुला माहीतच आहे ना कशी आहे ती." तर नील म्हणतो, "अरे होईल रे, तिच्या पण स्वभावात नक्कीच बदल होईल." चंद्रकांतजी म्हणतात, "तिचा स्वभाव पहिला असा नव्हता म्हणून, पण हल्लीच ती असं वागायला लागलेली आहे. आणि मला विश्वास आहे की सावली एक ना एक दिवस तिच्यामध्ये नक्की बदल घडवून आणेल." कारण सावलीने आत्तापर्यंत घरामध्ये खूप काही आपल्या चेंजेस केलेले आहेत. सावलीमुळे घरात खरंच खूप चांगल्या गोष्टी आपल्या घरात घडत आहेत. आणि हे ऐकून सारंगलासुद्धा खूप बरं वाटत असतं. आणि त्यानंतर आपण इकडे बघतो की आता ऐश्वर्या ही चोरून घरामध्ये शिरलेली आहे. घरामध्ये हळूच ती दरवाजा उघडून घरामध्ये आत जाणार आहे आणि त्या घरामध्ये 2 चोरसुद्धा दिसताना आपण बघत आहोत. चोर ह्याच्यासाठी शिरत आहेत की त्या घरामध्ये त्यांनी पूर्ण माहिती घेतलेली आहे की या घरामध्ये आज कोणीही नाही आहे, फक्त 2च लेडीज घरामध्ये आहेत. हे हे ऐकून त्या चोर या घरामध्ये आज शिरणार आहेत. आणि आता पुढे काय केलं हे नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला समजणार आहे.